दीप, फराळ, फटाके आणि रांगोळी यांच्याशिवाय दिवाळी ती काय दिवाळी? बाकी सब झूठ. रांगोळी तर दिवाळी काय, प्रत्येक हिंदू सण, प्रत्येक समारंभाची शोभा तिनेच तर आहे. कुठलेही व्रत, होम, हवन, कुळधर्म, अगदी लग्न कार्यात सुद्धा ती गरजेची. देवाने मला कल्पनाशक्ती अफाट दिली, पण चित्रकला आणि हस्तकलेच्या विषयात माझा हात थोडा नाही तर जास्तच तंग ठेवला. म्हणून मग स्टेन्सिल्स माझे चांगले मित्र झाले. पण हाताने हवे तसे चित्र काढण्यात जे एक निर्मितीचे समाधान आणि आनंद आहे ना, ते या स्टेन्सिल्सच्या ड्रॉइंगमध्ये मला मिळत नाही. जशी मिक्सरच्या मसाल्याला पाटा वरवंट्याची चव नाही, कष्टाचे फळ उगाच म्हणत नाहीत. पण काय करणार? मजबुरी का नाम काय? तर आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे. दिवाळीच्या रांगोळीचंही तसेच आहे. साधी 4 ठिपके, 4 ओळींची रांगोळी काढून रंगवण्यात जितके समाधान आहे ना, ते या आयत्या स्टेन्सिल्स खरडण्यात नाही. माझी रांगोळीची टेक्निक थोडी जगावेगळी आहे. इतर लोक रांगोळीत रंग भरतात, मी मात्र रंगात रांगोळी काढतो. माझ्या जेमतेम ड्रॉइंग क्षमतेनुसार. संस्कार भारतीचे माझे आपले व्हर्जन. स्त्रीसाठी महत्वाच्या असलेल्या अशा 64 कलांपैकी रांगोळी सुद्धा एक आहे. पूर्वी रोज सकाळी सडा सारवण करून अगदी कलात्मक रांगोळी नसली तरी घरच्या उंबऱ्यावर शुभचिन्हे काढण्याची प्रथा होती, जी घरच्या स्त्रिया नित्यनियमाने करीत. नव्या काळात त्या स्त्रियाही लोप पावल्या आणि आता फ्लॅट संस्कृतीमध्ये उंबरे सुद्धा सपाट फ्लॅट झालेत. लहानपणापासूनच मुलींना रांगोळी काढण्याचे संस्कार आपल्याकडे दिले जायचे. मायलेकी, मैत्रिणी या उपक्रमाच्या निमित्ताने आपली कला आणि बरेच काही शेअर करायच्या एकमेकींशी. जुना जमाना होता टिपक्यांच्या रांगोळीचा, ज्यात उभ्या आडव्या रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे सर्व भूमितीय आकार बिंदूंमध्ये बांधले जायचे. आधुनिक रांगोळीमध्ये फ्री हँड चित्रकला जास्त प्रभावीपणे उतरली, म्हणून आता आपण चेहरे, मंदिरे, विविध घटना सुद्धा त्यात प्रतिबिंबित झालेल्या पाहतो. परंतु पारंपरिक रांगोळी पद्धतीत फक्त भूमी सुशोभीकरण नाही, तर स्त्रीचे व्यक्तिमत्व खुलवण्याचा सुद्धा विचार त्यात होता. त्यामागे स्त्रीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तसेच स्मरणशक्ती विकासाचा सुद्धा हेतू होता. रांगोळी काढताना अंगठा आणि तर्जनीची चिमूट दाबून ठिपके रेषा जेव्हा काढल्या जातात, तेव्हा ती बोटांची झालेली ध्यान मुद्रा मेंदू आणि स्मरणशक्ती प्रबळ करणारी आणि शांतता प्रदान करणारी असते. पारंपरिक रांगोळीत सममिती म्हणजे सिमेट्री सुद्धा फार महत्वाची. त्याच्या प्रॅक्टिसमुळे आयुष्यात समतोल ठेवण्याची सवय लागते आणि लॉजिक, कला आणि गणित यांची सांगड ही या कलेतून लाभते. आपल्या दोन्ही हातांची 5 बोटे प्रत्येकी पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. अंगठा वायू आणि तर्जनी अग्नितत्वाचे. बसताना आपण मांडी घालून किंवा वीरासन, दंडासनात किंवा मल आसनात बसणे गरजेचे असते, जे की प्रकृतीसाठी फार लाभदायक आहे. रांगोळीच्या निमित्ताने सकाळ सकाळचे हे 5 मिनिटांचे योग ओटीपोटाच्या सुरक्षेसाठी, पोट स्वच्छ होण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी फार फायद्याचे आहे. खरे तर हीच कामे पुरुषांच्या स्वास्थ्य हेतू सुद्धा तेवढेच प्रभावी ठरू शकतात. पण बायकांची कामे म्हणून घर काम म्हणजे कमीपणाचे असे का बिंबवले गेले आहे कुणास ठाऊक. कलेकडे बघण्याचा दृष्टिकोनही चुकतोय आपला. त्याचे हे असे वर्गीकरण थांबवा. आताच्या जमान्यात मुलींनी ह्या कलेकडे जरी पाठ केली असेल, तरी बरेचसे पुरुष असे टॅबूज मोडून या कलेत सक्रिय होऊन रांगोळी सजावटीचा यशस्वी व्यवसाय करीत आहेत. खूप असे काही महागाचे तंत्र नाही यात, पण एखाद्याला स्पेशल फील करून देण्यासाठी, मोठेपणा देण्यासाठी ही रांगोळी केवढा सोपा जरिया आहे. रांगोळीचा अर्थ सौंदर्य, मांगल्य, स्वागत, अंतर्बाह्य शुद्धी आहे. केवळ वास्तूचीच नाही तर मनाची. पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्वरित सकारात्मक ऊर्जा भरण्याची तिच्यात शक्ती आहे. रांगोळीच्या स्वरूपात प्रदेशानुसार सुद्धा वैविध्य आहे. रांगोळीची वाळू आपल्याकडे महाराष्ट्रात वापरतात, पण कोकण, दक्षिण भारतात तांदूळ आदी पिठांचाही उपयोग होतो रांगोळीसाठी, म्हणजे किडे मुंग्यांना सुद्धा खाद्य मिळते. केरळमध्ये फुलांची रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रंगावली, अल्पना, मांडणा, कोलम अशी प्रादेशिक नावे आहेत रांगोळीची. चित्रकला माझ्या आईलाही बहुधा जास्त जमत नसावी, तेव्हा बाकी सर्व सण सोपस्कार ती नेटाने करत, पण मी कधी तिला रांगोळी काढताना नाही पाहिले. माझे आई वडील दोघेही कमावते, त्यामुळे शालेय दिवसात वाढदिवस जंगी केक वगैरे कापून साजरा व्हायचा माझा. माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. मात्र माझ्या मित्रांच्या वाढदिवसाला मी गेलो की त्यांच्या आया छान पाटावर बसवून औक्षण करून जेवायला वाढत. मित्र ते जेवण फस्त करण्यात मस्त असायचे, पण मला मात्र त्या पाटाभोवतीची रांगोळी
आणि जेवणाच्या पानाभोवती काढलेला महिरप पाहून त्यांचा हेवा वाटायचा. आणि आपल्यासाठी कुणी अशी रांगोळी काढली आहे म्हटल्यावर किती हुरळून जाण्यासारखं आहे. त्याची सर हल्लीच्या त्यांच्या त्या रेड कार्पेट अंथरल्याला सुद्धा नाही. त्यांनी ही सुद्धा आयडिया आपल्या सनातनी परंपरातूनच ढापलेली दिसते. किती साधेपण आहे आपल्या परंपरांमध्ये, पण माया अपरंपार आहे. साधे रूप पण अत्यंत मोहक. या परंपरा जपल्या पाहिजे आपण. आजच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हे माझं बोलणं विरोधाभासी वाटेल, पण आपल्या परंपरांची राख रांगोळी होऊ देऊ नका. प्रतिमा, कावेरी, दीपा, सायली, सोनाली, हर्षाली, अश्विनी आणि वर्षा, माझ्या सर्व मैत्रिणी भगिनी, तुमच्या कल्पक रांगोळीचे फोटोज आणि त्यातली तुमची हजेरी, त्यामुळे आजचा एपिसोड सुद्धा शुभंकर ठरला. त्यासाठी खूप आभार तुमचे आणि सर्वांनाच शुभ दीपावली.